मराठी ऐका, पहा, जागरूक रहा. नमस्कार, मी सुनील शेडोळकर. सुखी जीवनाचा मंत्र हा लैंगिक शिक्षणाचा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा आलोय. अनेकांना या विषयावर भेडसावणाऱ्या समस्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने समाधान करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट व सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे आज आपल्यासोबत आहेत. या कार्यक्रमातून आपण सेक्स आणि योगा, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि म्युझिक, सेक्स आणि मद्यपान किंवा धूम्रपान या विषयावरती आपण सविस्तर माहिती सरांकडून घेणार आहोत. तत्पूर्वी पाहूयात डॉक्टर दहिफळे यांच्यावरील एक एव्ही. डॉक्टर विजय दहिफळे सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि यूरोलॉजिस्ट आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी ते आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात. डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, नेरूळ तसेच दादर, ठाणे, कल्याण, नाशिक आणि खारघर, नागपूर, दिल्ली व दुबई या ठिकाणी आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयांवरती मार्गदर्शन करत असतात. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आजचा आपला विषय आहे पुरुषामधील कमजोरी, त्याची कारणे, लक्षणे व उपाय. सर, गेल्या वेळेला आपण हा विषय सुरू केलेला होता गेल्या आठवड्यापासून, आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद आपल्याला येत आहे. तर यासाठी एक पुन्हा प्रश्न आपल्याला येत आहे की कमजोरी अन्य कुठल्या आजाराने होते, त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच सांगूया आपण या ठिकाणी. सर्वप्रथम या ठिकाणी लोकशाही मराठीच्या जगभरातील सर्व दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत. आणि ज्या पद्धतीनं तुमच्या या शोमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, प्रश्न विचारण्याची जी रुची आहे, त्याबद्दल देखील या सर्व दर्शकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आपला जो टॉपिक चालला होता कमजोरी, त्याचे लक्षणं काय, त्याचे उपाय काय, आणि त्याच ठिकाणी त्याचं डायग्नोसिस कसं करायचं, या भागामध्ये काय प्रश्न आपल्याला आलेला आहे की ही कमजोरी इतर कुठल्या गोष्टीमुळे येते का, आणखी काही आजार त्याला कारणीभूत आहेत का. फॉर एक्झाम्पल डायबिटीस म्हणजे मधुमेह आहे जो की कंट्रोलमध्ये नाही, ब्लड प्रेशर आहे, त्याचबरोबर बऱ्याचदा काही अँझायटी डिसऑर्डर्स आहेत, बऱ्याचदा परफॉर्मन्स अँझायटी असते, किंवा बऱ्याचदा ओबेसिटी आहे, किंवा मी काय म्हणेन बऱ्याचदा काही मेडिसिन्सच्या ड्रग रिॲक्शन देखील या ठिकाणी असतात. तर मी या ठिकाणी एकच सांगेल, अशा विविध कारणांमुळं डेफिनेटली या ठिकाणी सेक्शुअल डिस्फंक्शन हे होत असतं. पण कुठलंही कारण असो त्याला तुम्ही घाबरायची अजिबात गरज नसते. का? कारण सध्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या ट्रीटमेंट यासाठी अवेलेबल आहेत, पण तुम्ही तज्ज्ञांना भेटलं तर. सर, कार्यक्रमाला फोनची सुरुवात झालेली आहे आणि पहिला फोन आलेला आहे लखन परदेशी, नांदेड यांचा. व्हेरी नाईस. लखनजी, विचारा, काय प्रश्न आहे तुमचा सरांना? हॅलो, दहिफळे सर. हां, बोला बोला. सर, माझा प्रश्न आहे की आपण स्वतः मेडिकलला जाऊन सेक्सच्या ज्या गोळ्या घेतो, सेक्स पॉवर वाढायच्या, ओके ओके, ह्या घेणं कितपत योग्य आहे सर? अच्छा अच्छा, कृपया थोडंसं सांगा सर. डेफिनेटली तुम्हाला सांगूया. हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. महत्त्वाचं हे काय विचारतात की या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली काउंटरला जायचं, काउंटरला जाऊन सांगायचं मला अशी कमजोरीची द्या, पॉवरची गोळी द्या, आणि असं काहीतरी घेऊन जायचं. त्या समोरच्याला काहीही वैज्ञानिक माहिती नसते, तो अशी कुठली तरी गोळी त्याला जे माहीत असेल त्या पद्धतीने देतो. हे का घडतंय असं कुठंतरी लाजून वजून तुम्हाला कोणाकडे जावं हे कळत नाही. पण आता तशी वेळ राहिलेली नाही. या ठिकाणी आता तज्ज्ञ अवेलेबल आहेत, त्यामुळं ही का घ्यायची नसते. तर बऱ्याचदा समजा एखाद्याला डायबिटीस आहे, एखाद्याला ब्लड प्रेशर आहे, किंवा एखाद्याला आणखी कुठला आजार असेल, किंवा बऱ्याच जणांना हार्ट डिसिजेस किंवा ISD म्हणजे सप्लाय जो असतो तो हृदयाला कमी असतो, आणि अशा वेळेला शॉर्ट ॲक्टिंग मेडिसिन द्यायचं का, वासोडायलेटर, लॉंग ॲक्टिंग द्यायचं असतं का, कुठलं बंद करायचं असतं का. आणि अशा वेळेला मग काही साईड इफेक्ट झाला की मग काय म्हणायचं, ह्या गोळीमुळे तुम्हाला साईड इफेक्ट होतो, तुम्हाला नंतर अटॅक येऊ शकतो. अशा प्रकारच्या समजुती तुम्ही करता. म्हणून एकच सांगेल, सेल्फ ट्रीटमेंट, कसल्याही प्रकारचं ऑनलाईन मेडिसिन
तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय अजिबात घेऊ नये. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तज्ज्ञ अवेलेबल आहेत ना, त्यांना कॉन्टॅक्ट करून सेक्सॉलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्ट युरॉलॉजिस्टना कॉन्टॅक्ट जर केला तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स, ट्रीटमेंट्स, जी काही गोष्ट अवेलेबल आहे ते नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. सर, कार्यक्रमामध्ये पुन्हा एक फोन आलेला आहे. नाही, घेऊया. सविता उबाळेजी आहेत. चालेल. सविताजी, विचारा तुमचा काय प्रश्न आहे सरांना. नमस्ते सर. नमस्ते, बोला सविताजी. डिलिव्हरी झाल्यानंतर शारीरिक संबंध किती दिवसानंतर ठेवले पाहिजेत याबद्दल सांगा सर. सुनीलजी, हा सेक्स एज्युकेशनचा पार्ट आहे. बरोबर. तुम्ही विचार करा, किती जणांना माहीत असेल हे? अजिबात माहीत नसतं. बरेचदा काय होतं, मी सांगतो तुम्हाला, की एकदा तुम्ही माहेरी गेले डिलिव्हरीसाठी 6-6 महिने परत येत नाही. मग इथं नवरोबाची पंचायत होऊन जात असते. आणि मग होतं काय, की समजा या ठिकाणी डिलिव्हरी झालेली आहे. महत्त्वाची एक सायन्स गोष्ट या ठिकाणी सांगतो तुम्हाला. डिलिव्हरी झाल्यानंतर माता ही त्या बालसंगोपनामध्ये, बाळाला दूध देण्यामध्ये, स्तनपान करण्यामध्ये व्यस्त असते. अशा वेळेला प्रोलॅक्टिनच्या मात्रा ह्या अतिशय जास्त प्रमाणात ह्या वाढलेल्या असतात. आणि प्रोलॅक्टिनच्या मात्रा जास्त वाढल्यामुळे या ठिकाणी त्यांना सेक्सची भावनाही जास्त येत नसते. मग काय करायचं असतं या ठिकाणी आईसोबतच त्या बाळासोबत वडिलांनी देखील रमायचं असतं थोडंसं. हे बघा, प्रत्येक ॲक्ट म्हणजे तुम्ही संबंध बनवणे यामध्येच आनंद नसतो. त्या बाळासोबत खेळणं आहे, साधं कडलिंग आहे, अच्छा एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या पार्टनरशी बोलणं आहे, किंवा बरेचदा आपण त्यांच्यासोबत बाळासोबत रमणं आहे, हे आवश्यक असतं. मग तुम्ही विचाराल, जेव्हा युट्रसचं इन्व्होल्युशन होतं, पोटाचा भाग आतमध्ये जातो, सिक्रेशन कमी होतात, युट्रस हे कॉन्टॅक्ट होतं आणि योनीचा भाग देखील कॉन्टॅक्ट होतो. जवळपास हे होण्यासाठी 3 ते 4 महिने लागतात. आणि त्यानंतरच तुम्ही नॉर्मली नॅचरली संबंध प्रस्थापित केले तर दोघांना देखील आनंद मिळत असतो. मग विचाराल, तोपर्यंत काय करायचं नवरोबानी? या ठिकाणी ते बाळ झालेलं आहे, नवीन वेलकम आलेलं आहे, त्याच्यासोबत आनंद घ्या. त्याचबरोबर बऱ्याचदा साधं आपल्या पार्टनरशी गप्पा मारणं, बोलणं, डिस्कशन करणं, या गोष्टी जरी केल्या तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा आनंद मिळतो. त्याला सेक्शुअलिटी, सेन्शुअलिटी असे देखील म्हणता येते. सर, फोन वारंवार सुरूच आहेत. उलट ह्या फोनचं महत्त्व जास्त आहे, कारण नक्कीच त्यांचं स्वागत करूया आणि फोन घेऊया. गणेश काळे आहेत अहमदनगरमधनं. गणेशजी, विचारा सरांना काय प्रश्न आहे. नमस्कार सर. नमस्कार गणेशजी, बोला. माझा प्रश्न असा आहे की सिगारेट स्मोकिंग केल्याने कमजोरी येते का आणि ते टाळण्यासाठी काय करावे याबद्दल सांगा सर. लाईफस्टाईल डिसऑर्डर आपण सांगूया या बाबतीत. म्हणजे स्मोकिंग केल्यामुळे कमजोरी येते का, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आपल्या दर्शकांना सांगतो. काय असतं या स्मोकमध्ये, काय असतं ह्या तंबाखूमध्ये? यामध्ये असतं निकोटीन, कार्बन मोनॉक्साईड, सायनाईड, 2000पेक्षा जास्त असे केमिकल असतात की ज्याचा डायरेक्ट ॲक्शन ही रक्तवाहिन्यावर होते. रक्तवाहिन्यामध्ये जे नाजूक असलेलं एंडोथिलियम आहे त्या एंडोथिलियमला ते डॅमेज करतं. डॅमेज करून त्याचा व्यास कमी व्हायला लागतो. आणि व्यास कमी झाल्यानंतर काय होतं, तुम्हाला मी मेकॅनिझम ऑफ इरेक्शन सांगितलेलं आहे. काय, ब्रेनकडनं नायट्रिक ऑक्साईड बनल्यानंतर जो प्रवाह तुमच्या लिंगाकडे व्हायला लागतो, हा नुसतं मेलमध्येच नाही तर फिमेलमध्ये देखील क्लायटोरिसकडे जाणारा हा प्रवाह कमी होतो. हे झाल्यामुळं फिमेलमध्ये ड्रायनेस ऑफ वजायना, त्या ठिकाणी कोरडेपणा येणे, क्रॅक जाणे, आणि पुरुषांना काय होतं, या ठिकाणी कठोरता न येणे, त्या ठिकाणी ते मेंटेन ठेवण्याची कॅपॅसिटी न येणे, बरेचदा त्या ठिकाणी लॉस ऑफ लिबिडो, तुमची इच्छाशक्तीच कमी व्हायला लागते. तर एका वाक्यात सांगेन, हे टाळायचं असेल तर काय करायला लागेल. एक अभ्यास झालेला आहे यावर. तुम्ही 48 तास जरी स्मोकिंग बंद केलं, हळूहळू ते चेंजेस रिव्हर्स व्हायला लागतात. मग हळूहळू चेंजेस रिव्हर्स होऊन परत तुम्ही नॉर्मली सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करू शकता. नुसतं सेक्सवरच नाही तर स्पर्म क्वालिटी, प्रेग्नन्सी होणं, मेल असो फिमेल असो, दोन्हीवर स्मोकिंगचा अतिशय वाईट परिणाम असतो. गोष्टी लिमिटमध्ये असतील तर ते नॉर्मल असतात. लिमिटच्या पलीकडं आपण नेहमी म्हणतो अति ते माथी नक्कीच होत असतं. सर, आणखी एक फोन आहे, घेऊया, हरकत नाही. मुंबई अंधेरीमधनं आहेत नक्कीच. सारिका कुलकर्णी. सारिकाजी, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, माझ्या पार्टनरला डायबिटीस आहे आणि त्यामुळे त्यांना कमजोरी आली आहे. ओके. आणि त्यांची फोरस्किन नेहमी क्रॅक होते. अच्छा. तर त्यावर काय उपाय आहे आणि तुम्हाला भेटायचं असेल तर मुंबईत कुठे भेटावं? अच्छा, मला भेटायचं असेल तर मुंबईत कुठे भेटावं हा तुम्ही शेवटी त्यांना सांगणार आहात. पण त्या अगोदर डायबिटीस हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. ह्यांचं खरंच अगदी मनापासून स्वागत. इतका प्रश्न जो हा विचारलेला आहे लाखोंच्या मनातला आहे.
म्हणून सर्वांना म्हणणं आहे, संकोच न करता या ठिकाणी सहभागी होणं का आवश्यक आहे. तुम्ही जर विचारले प्रश्न तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. काय होतं डायबिटीसमध्ये? डायबिटीसमध्ये सहसा शुगरच्या मात्रा 200-250च्या वर जातात. काही जणांना तर मी डायबिटीस चांगला व्यायाम करूनच कमी करणार आहे, मला गोळीच घ्यायची नाही, शुगर किती आहे तुमची 400च्या वर. मग काय होतं, या ठिकाणी त्याचे साईड इफेक्ट व्हायला लागतात. रक्तप्रवाह जो लिंगाकडे जाणार आहे तो कमी व्हायला लागतो. समोरची जी स्किन, फोरस्किन, यांनी काय सांगितलं, पार्टनरच्या फोरस्किनवर नेहमी कट्स जातात. का जातात हे कट्स? शुगर वाढल्यामुळे लवचिकता त्या फोरस्किनची जाते. मागं स्किन घेताना त्याला क्रॅक्स बसतात. लघवी करताना आग व्हायला लागते. विचार करा, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला एन्जॉयमेंट मिळणार आहे तीच ॲक्ट करताना जर तुम्हाला पेन होत असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी ॲक्ट करू शकणार नाही. काय करायला लागेल या ठिकाणी? तज्ज्ञांना भेटा, डायबिटीस कंट्रोलमध्ये आणा, आहार चांगला ठेवा, व्यायाम करा, एक्झरसाईज करा, योगा करा. आणि मी डायबिटीस झाला आता माझं काही खरं नाही, माझं सेक्स संपलं, माझं काही आता पुढं होऊ शकत नाही, अशी करायची गरज नाही. तज्ज्ञांना भेटा, अतिशय चांगले मेडिसिन्स आहेत, क्रीम आहेत, ऑइल आहेत. गरज पडलं तर एक लक्षात ठेवा की याने जर इफेक्ट नाही आला तर ट्रीटमेंट खराब आहे असं नसतं. तुमच्या बॉडीमध्ये काय बदल आहेत पाहायचे असतं. पूर्ण सप्लाय खुंटला असेल, पी-शॉट थेरपी आहे, व्हॅक्यूम थेरपी आहे. आणि गरज पडल्यानंतर आपण काय करू शकतो, पेनाइल इम्प्लांटसारखी एक रामबाण सर्जिकल ट्रीटमेंट देखील याला उपलब्ध असते. सर, कार्यक्रमामध्ये अतिशय सविस्तर आणि अतिशय मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने होत आहे. नक्कीच अशी चर्चा पुढे सुरू ठेवायची आहे. वेळ झालेली एक छोट्याशा ब्रेकची. नक्कीच भेटूयात छोट्याशा ब्रेक नंतर. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. बातमी पीक पाण्याची, बातमी बांधावरची, बातमी जित्राबांची, बातमी आधुनिक शेतीची, बातमी कृषी योजनांची, बातमी बाजार भावाची, बातमी हवामानाची अन बातमी यशोगाथांची. पहा बातमी बळीराजाची, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7:30 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता फक्त लोकशाही मराठीवर. बातमी बळीराजाची या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत पूर्वाचे डेकोरस, सांभाळेल फवारणीच्या पाण्याचे आरोग्य. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, कार्यक्रमामध्ये पुन्हा एक प्रश्न आलेला आहे. आदित्य म्हस्के आहेत नांदेडमधून. चालेल, आदित्यजी विचारा, काय प्रश्न आहे? नमस्ते सर. नमस्ते जी, बोलिया. माझे वय 22 वर्ष आहे आणि मला स्वप्नदोष होते, ते टाळण्यासाठी काय करावे त्याबद्दल माहिती सांगा. क्या बात आहे. 22 वर्षामध्ये स्वप्नदोष होणं, अहो हा स्वप्नदोष तर वयात आल्याबरोबर चालू होतं. काय करायला पाहिजे यासाठी? सेक्स एज्युकेशन, सेक्शुअल अवेअरनेस, सेक्शुअल सेफ्टी. घरात कुणी बोलायचं नाही, ना वडिलांनी सांगायचं नाही, ना आईनं डिस्कस करायचं नाही. मग असं याला झोपेमध्ये एकसारखे वीर्य जायला लागतं. बऱ्याचदा माझ्याकडं पॅरेंट्स येतात, सर म्हणे याचे अंडरगार्मेंट्स हे ओले झालेले असतात, याला कळत देखील नाही आणि त्या ठिकाणी तो चिकट स्त्राव येत असतो. एक महत्त्वाची गोष्ट सांगेल, वयात आल्यानंतर सिमेन तयार होणे, वीर्य बनणे वयाच्या 10व्या ते 12व्या वर्षी चालू होतं. बरेचदा काय होतं, अशा वेळेस स्वप्नरंजनामध्ये गेल्यानंतर एखादी ॲक्टिव्हिटीची आठवण आल्यानंतर तुम्ही त्या ॲक्टमध्ये जाता आणि झोपेतच त्या ठिकाणी ऑर्गॅझम होऊन सिमेन बाहेर पडायला लागतं. काही मुलं तर एवढी डिप्रेशनमध्ये जातात, त्याच वेळात त्यांचा अभ्यास असतो, त्याच वेळेस त्यांची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते, डिप्रेशनमध्ये जातात. बऱ्याचदी तोटक माहिती वाचलेली असते की असं वीर्य गेल्यामुळं तुमची शक्ती निघून जाते. मित्रांनो, घाबरू नका, तज्ज्ञांना भेटा. एखाद दुसऱ्या वेळेस जर स्वप्नदोष होत असेल तो नॉर्मल असतो. धात सिंड्रोम काय, म्हणजे लघवीतून कशा पद्धतीने वीर्य जातं आणि त्याला कसं थांबवता येतं, ह्या गोष्टी नैसर्गिक आहेत. पण अति जास्त प्रमाणात होत असतील तर बऱ्याचदा मेंदूकडनं येणारे सेन्सेशन किंवा तुम्ही अति हस्तमिथून केल्यामुळं त्या ठिकाणच्या मसल्स आणि वॉल्स ह्या वीक झालेल्या असतात. तज्ज्ञांना भेटा, अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत. लाईफस्टाईल बदलून, एक्झरसाईज करून आपण या गोष्टीला कंट्रोलमध्ये आणू शकतो. गरज पडल्यास अतिशय चांगले मेडिसिन देखील याला उपलब्ध आहेत. पण फक्त तज्ज्ञांना भेटल्यानंतर सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट हे नक्कीच याला सोल्युशन देऊ शकतील. आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे, ती वाचा आणि तुमचा स्ट्रेस कमी करा. सर, आणखी कार्यक्रमामध्ये फोन आहे. घेऊया. हरिश्चंद्र नार्वेकर आहेत पालघरमधून. हरिश्चंद्रजी विचारा, काय प्रश्न आहे आपला?
नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. आपला प्रोग्राम मी नेहमी बघतो, परंतु मी आज कित्येक महिने लाईनीमध्ये माझा नंबर लागत. मला एक आजार आहे प्रोस्टेटचा, ज्याचं हे मला निदान झालं 2018 साली. ओके. हा. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती डॉक्टर ॲलोपॅथिक दवा केली, परंतु काही एक उपयोग नाही. ते वाढत गेला. आता ते मोठ्या स्टेपवर आहे, म्हणजे 8.4 असं काहीतरी त्याचं मेजर आहे. बर. आणि मला डॉक्टर भरपूर त्रास होतो, म्हणजे मला लघवी होत नाही. लघवी करताना माझा कसं श्वास कोणतो आणि जीव जायचा पायी येते मला. माझं सगळं हे होतं, श्वास वगैरे दाटून येतो आणि मला लघवी होत नाही. 15-15 मिनिटं मला टॉयलेटमध्ये बसावं लागतं. बर. तर मला एक चांगला उपाय सांगायचा. सांगूया. तुमचं वय काय सांगा एकदा मला. माझं आता 57 आहे सर. बर. तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर काही आहे? नाही, काही नाही. बरं, याचा परिणाम तुमच्या सेक्शुअल लाईफवर झालेला आहे का? हो, भरपूर. म्हणजे तुमचं कमजोरी आहे म्हणा, त्याचे इरेक्शन होत नाही, म्हणजे तुम्हाला प्रोस्टेट देखील आहे आणि लैंगिक समस्या देखील आहे, बरोबर आहे? हो. चला, तुम्हाला याचं नक्की उत्तर सांगूया. सुनीलजी, हा प्रॉब्लेम असतो वय वाढल्यानंतरचा. काय होतं वय वाढल्यानंतर? वय वाढल्यानंतर प्रोस्टेट ग्रंथी वाढायला लागते, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी व्हायला लागतात. आपण फक्त युरिनबद्दलच बोलतो, पण जेनायटो युरिनरी सिस्टीम निसर्गाने सोबत दिलेली आहे. एक अभ्यास झालेला आहे ज्याचं वीर्यस्खलन 20 ते 21 वेळा होतं. सेक्शुअल पद्धतीने म्हणा किंवा हस्तमैथुननी म्हणा, त्या ठिकाणी ती प्रोस्टेट ग्लँडची सूज येत नाही, त्या ठिकाणी कॉम्प्रेशन येत नाही आणि हा जो त्रास होतोय त्यांना हा कमी होत असतो. पण झालं या ठिकाणी डिस्फंक्शन, कमजोरी पण आली. तज्ज्ञांना भेटल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हार्मोनल ट्रीटमेंट्स आहेत, इरेक्टाईल डिस्फंक्शन ट्रीटमेंट आहेत. त्याचबरोबर प्रोस्टेटची साईज कमी होण्यासाठी काही वेगवेगळे प्रकारचे ब्लॉकर एजंट्स असतात, ते मेडिसिन चालू करता येतील. नक्कीच तुम्ही तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी अँड्रोलॉजीचा भेटा, ट्रीटमेंट सुरू करू. छान रिझल्ट येईल. सेक्शुअली पण तुम्ही स्ट्रॉंग व्हाल, प्रोस्टेटची साईज देखील रिड्यूस होईल. आणि देखील नाही फरक पडला तर आपण एंडोस्कोपीद्वारे, लेझरद्वारे ट्रान्सयुरेथ्रल डिसेक्शन ऑफ प्रोस्टेट अशी सर्जरी देखील आपण करू शकतो. नक्कीच यांना काळजी करायची गरज नाही. सर, कार्यक्रमामध्ये आणखी एक फोन आहे, घेऊया. नक्की. सोनाली पवार आहेत परभणीमधून. चालेल. सोनालीजी, विचारा काय प्रश्न आहे. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, प्रसूती झाल्यानंतर जो माझ्या अंगात जे ढिलेपणा येतो तो पूर्ववत आणण्यासाठी कोणती एक्सरसाइज आहे आणि काय ट्रीटमेंट आहे त्याबद्दल माहिती सांगा. क्या बात आहे. सुनील यांचं मनापासून अगदी स्वागत. नॉर्मल डिलिव्हरी होणं, त्यानंतर त्याला तुम्ही कशा पद्धतीने मेडिसिन न घेता, हे बघा प्रत्येक गोष्टीला मेडिसिन नसतं. या ठिकाणी तुमचं फिटनेस का महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं की मला खालून डिलिव्हरी नको, मग खालनं झाल्यानंतर भाग ढिला होईल, मग मला सीझर करायचं, अशी अजिबात गरज असते. निसर्गाने काय केलेलं आहे, डिलिव्हरी झाल्यानंतर देखील तो लवचिक भागा नॉर्मल होतो. पण हे विचारतात कुठल्या एक्झरसाईजने, स्पेशली याला म्हणतात किगल एक्झरसाईज. किगल एक्झरसाईज काय असते, घर बसल्या देखील तुम्ही हे करू शकता. तर जेव्हा आपण युरिन पास करताना त्याला थांबवण्याची ॲक्शन करतो, ती थांबवायची नसते. तर अशा पद्धतीने खालचा मूलबंध जसं म्हणतो आपण, तसं ती मसल कॉन्टॅक्ट करायची असते, पेल्विक फ्लोअर कॉन्टॅक्ट करायचा असतो. 5 ते 10 सेकंद तो मेंटेन ठेवायचा. असं 5-10 वेळेला रिपीट करायचं आणि असे 10 ते 15 सेट जर दिवसातून तुम्ही रिपीट केले तर पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होतो, खालचा वजायनल किंवा योनीचा भाग स्ट्रॉंग होतो. युरिनरी इन्कॉन्टिन्स म्हणजे बऱ्याचदा शिंक आल्यानंतर किंवा बऱ्याचदा काय होतं की ओझं उचलल्यानंतर लघवी लिकेज होते, ते देखील कमी होतं. म्हणून डिलिव्हरीनंतर तुम्ही जर ही एक्झरसाईज केली, किगल एक्झरसाईज आहे, स्विमिंग आहे, काही प्रमाणामध्ये स्क्वॅटिंग एक्झरसाईज आहेत, तज्ज्ञांना भेटल्यानंतर किंवा तुम्ही सुखी जीवनाचं मंत्र पुस्तक जर पाहिलं त्यामध्ये विस्तृत माहिती दिलेली आहे. आणि नक्कीच अशा प्रकारचा तुमचा सहभाग, जे तुम्ही सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताय, त्याबद्दल तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन. सर, कार्यक्रमामध्ये पुन्हा एक फोन आलेला आहे. साक्षी देशपांडे आहेत. साक्षीजी, विचारा काय प्रश्न आहे. सर, नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर, माझं लग्न आताच झाले मे मध्ये, पण माझा प्रॉब्लेम, मला म्हणजे संबंध करताना त्रास होतोय. तर ते हनीमून क्रायसिस झाले की काय असं वाटतंय मला. तर मला त्याच्याविषयी थोडी माहिती पाहिजे होती की हनीमून क्रायसिस असतो काय नेमका आणि त्यावर उपाय काय. सुनीलजी, हनीमून सिस्टायसिस काय आपण यांना सांगूया. महत्त्वाची गोष्ट सांगतो. 3 महिने झाले लग्नाला, काही लग्न झाल्यानंतर तुम्ही हनीमूनला जाऊन येता आणि जाऊन आल्यानंतर बरेचदा अशा रिमोट ठिकाणी जाता की ना तिथं तुम्हाला काही गोष्ट मिळत नाही, ना निरोळ मिळत नाही, ना कोणतं औषध मिळत नाही. बऱ्याचदा मी हनीमून किट माझ्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात लिहिलं आहे. सोबत काय असावं, एखादं अँटीबायोटिक आहे, एखादं अल्कलायझर आहे
किंवा एखादं पॅरासिटामॉलची टॅबलेट आहे किंवा एखादं अँटीबायोटिक हे का असावं? बऱ्याचदा काय होतं, पहिल्यांदाच केलेल्या संबंधानंतर तुमचे बॅक्टेरिया हे एकमेकाला ट्रान्समिट होतात. ते ट्रान्समिट झाल्यानंतर फिमेलमध्ये युरेथ्रा म्हणजे मूत्रवाहिनी ही शॉर्ट असल्यामुळं त्याचं इन्फेक्शन होतं, इरिटेशन होतं, एवढं जास्त होतं, तुम्हाला ताप यायला लागतो. मग हनीमूनच्या ऐवजी काय होतं, डिसमूड मून चालू होतो. मग घाबरायचं नाही अशा वेळेला. या ठिकाणी तुम्ही पाणी भरपूर प्या, लिंबू पाणी घ्या, बऱ्याचदा वेगवेगळे ज्यूस आहेत ते ज्यूस घ्यायचे आणि एखादा अँटीबायोटिक किंवा एखादं अल्कलायझर जरी तुम्ही चालू केलं तर त्या ठिकाणी नक्कीच तुमचा हा त्रास कमी होतो. पण जर हा फीवर तहाच मेंटेन राहिला, त्या ठिकाणी रेडनेस आलं, त्या ठिकाणी सिव्हिअर पेन होतो आहे, त्या ठिकाणी स्वेलिंग आलेलं आहे, अशा प्रकारच्या गोष्टी असतील तर तुम्ही जेव्हा हनीमून परत याल त्यावेळेला सेक्सॉलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्ट युरोलॉजिस्टना भेटा. त्याला स्पेसिफिक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक दिले जातील. गरज पडल्यास इंजेक्टेबल अँटीबायोटिक देखील द्यायला लागतात. तर अशा पद्धतीने हनीमून सिस्टायटिस तुम्ही नक्कीच टाळू शकता, पण ही काळजी घेतली तर. सर, कार्यक्रमामध्ये पुन्हा एक फोन आहे. चालेल, घेऊया. सचिन आहेत. सचिनजी, विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? नमस्कार सर, मी सचिन पाटील पुण्यातून बोलतो. नमस्कार सचिन. माझा प्रश्न सर असा आहे की वीर्य माझं पातळ आहे अगदी. हो. तर मला दुसरं एक अपत्य हवंय, त्या संदर्भात होता. तर त्याच्याने याच्यासाठी काय अडचणी येऊ शकतात का? अपत्यासाठी काय अडचणी येऊ शकतात का? येऊ शकतात का? आणि वीर्य जर घट्ट संदर्भात मला काय हे करावं लागेल? बरं, थोडा रिपोर्ट तुम्हाला विचारायचा आहे. अशात केलेला एखादा धातूचा रिपोर्ट आहे का तुमच्याकडं? सिमेन अनालिसिस केलेला आहे का तुमच्याकडं? नाहीये. बरं, असू द्या. काय बरं, तुम्हाला काही थोडीशी सेक्समध्ये कमजोरी, थोडं काही शीघ्रपतन असं काही जाणवतं का? विकनेस? शीघ्रपतन आहे. शीघ्रपतन आहे, नक्कीच सांगूया तुम्हाला. सुनीलजी, हा कॉमन प्रश्न आहे. या ठिकाणी वीर्य पातळ झालं का, घट्ट झालं का, कम्पॅरेटिव्ह टर्म आहे. आपण पुढच्या वेळेला एक नवीन टॉपिक घेणार आहोत. धातू, त्याचे घटक काय असतं. नॉर्मली किती ml धातू यायला पाहिजे? 1-2 ते 3 ml धातू येत असतो. तो विस्कस असतो, म्हणजे सुरुवातीला तो घट्ट असतो, नंतर लिक्विफाय होतो आणि ते नंतर त्याचं स्वरूप हे लिक्विडमध्ये बनतं. आणि यामध्ये महत्त्वाचं काय विचारता येते ना, दुसरं बाळ होत नाही म्हणून मी काय विचारलं, या ठिकाणी एक रिपोर्ट करा सिमेनचा. वय वाढेल तसे स्पर्म काउंट बदलतो, त्याच ठिकाणी बरेचदा काय होतं, क्वालिटी बदलते म्हणून हे मूल होत नसतं. पातळ आहे का, खरंच त्या ठिकाणी विस्कॉसिटी कमी आहे का, काउंट त्यांचा चेक करायला लागेल. 10 ते 15 मिलियन पर ml ते 150 ml पर mlचा काउंट असतो. मोटिलिटी सर्वात महत्त्वाची असते. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी अँड्रॉलॉजिस्टना भेटा. अतिशय चांगल्या प्रकारच्या मेडिसिनचा 3 महिन्याचा कोर्स आहे, तो घ्या. नक्कीच तुम्हाला दुसरी संतती होणार. आणि परत सांगतो, अशा कंडिशनमध्ये चुकूनही इमिडिएट ताबडतोब IVF करायच्या मागं पडू नका. का? कारण स्पर्म स्ट्रॉंग झाल्याशिवाय, DNA स्ट्रॉंग झाल्याशिवाय, तुमचं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन देखील तुम्हाला आहे, शीघ्रपतन कमी झाल्याशिवाय, सेक्स नॉर्मल ॲक्टिव्हिटी परत आल्याशिवाय दुसरं नॉर्मल बाळ होत नाही. पण तज्ज्ञांना भेटा, ट्रीटमेंट घ्या आणि नॅचरल पद्धतीने तुम्हाला बाळ होईल याची नक्कीच तुम्हाला शक्यता सांगता येते आम्हाला. सर, अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपल्याला मिळत आहे कार्यक्रमातनं, की प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुम्हाला सुद्धा जर या प्रकारच्या काही अडचणी असतील किंवा काही समस्या असतील तर डॉक्टर विजय दहिफळे यांना तुम्ही त्यांच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सेंटर्सवरती भेटू शकता. त्यांची सेंटर्सची नावं स्क्रीनवरती समोर दिलेली जात आहेत. छत्रपती संभाजीनगर आहे, ठाणे आहे, नेरूळ आहे, पुणे आहे, खारघर आहे, नाशिक, नागपूर, अनेक ठिकाणी सरांचे सेंटर्स आहेत. तर आपण या विषयावरती सरांना विस्तृत भेटू शकता. त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना ज्या काही समस्या आपल्या असतील त्या विचारू शकता. आणि सर, आज या कार्यक्रमामध्ये आपण खूप छान अशी माहिती दिलेली आहे. इथेच कार्यक्रमाची वेळ थांबायची झालेली आहे. तुम्ही आलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन पुढच्या शनिवारी भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.